श्रीमंतीच्या पलीकडचं प्रेम भाग 1. हळूवार भावनिक आणि रोमॅन्टिक कथा. 2 वेगळ्या जगांची सुरुवात. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात उंच इमारतींमध्ये राहणारा आर्यन देशमुख एक श्रीमंत, अहंकारी पण आतून थोडा एकटा असलेला मुलगा. त्याच्या आयुष्यात पैशांची, गाड्यांची, पार्टींची काहीच कमी नव्हती, पण प्रेम ते त्याने कधी अनुभवलंच नव्हतं. दुसरीकडे शहराच्या एका छोट्या चाळीत राहणारी गौरी कदम, साधी, निरागस, मेहनती आणि स्वाभिमानी मुलगी. आईसोबत ती छोट्या शिवणकामाच्या कामातून घर चालवत होती. तिचं एकच स्वप्न आईला सुखी ठेवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. एका दिवशी आर्यनच्या वडिलांनी त्याच्यावर लग्नाचा दबाव आणला. आर्यन, आता तुझं लग्न व्हायला हवं. आमच्या बिझनेस पार्टनरची मुलगी आहे, श्रीमंत, सुंदर, सगळं परफेक्ट. आर्यन हसत म्हणाला, डॅड, मला अजून लग्नात इंटरेस्ट नाही. मला माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगायचं आहे. पण वडिलांनी ठामपणे सांगितलं, यावेळी निर्णय तुझा नाही, आमचा आहे. दरम्यान गौरीच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. तिच्या आईला अचानक आजार झाला आणि उपचारासाठी मोठी रक्कम लागणार होती. गौरी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, आई, मी काहीतरी काम शोधते, काहीतरी करून पैसे जमवते. त्याच वेळी तिच्या ओळखीच्या एक बाईने तिला एक विचित्र प्रस्ताव दिला. गौरी, एक श्रीमंत घर आहे, त्यांना त्यांच्या मुलासाठी कॉम्प्रोमाइज लग्न हवंय, फक्त नावासाठी लग्न. त्या बदल्यात ते तुला मोठी रक्कम देतील. गौरी हादरली, नावासाठी लग्न म्हणजे काय? तुला फक्त त्याच्या बायकोचं नाटक करायचं आहे काही दिवसांसाठी. गौरीसमोर 2 रस्ते होते. एक, आईच्या उपचारासाठी पैसे जमवणं. दुसरा, स्वतःचा स्वाभिमान जपणं. थोडा वेळ शांत बसून ती म्हणाली, मी तयार आहे, आईसाठी काहीही करेन. आणि अशा प्रकारे श्रीमंती आणि गरिबीच्या 2 वेगळ्या जगांना जोडणारा एक अनोखा निर्णय घेतला गेला. गौरी आणि आर्यन दोघांनाही माहीत नव्हतं की हे नाटक हळूहळू खरं प्रेम बनणार आहे. आर्यन आणि गौरीची पहिली भेट. तणाव, गैरसमज आणि एक अनोखी सुरुवात. पहिली भेट, गैरसमज आणि ठिणगी. आर्यनच्या आलिशान बंगल्यात सगळीकडे लग्नाची तयारी सुरू होती. पण हे लग्न साधं नव्हतं. कुणालाही खरं कारण माहीत नव्हतं. गौरी त्या मोठ्या गेटसमोर उभी होती. तिच्या साध्या साडीमध्ये आणि घाबरलेल्या डोळ्यांमध्ये तिचं जग स्पष्ट दिसत होतं. हीच का ती माझी नवीन दुनिया, ती मनात म्हणाली. दरवाजा उघडला आणि नोकर तिला आत घेऊन गेला. आत पाऊल टाकताच ती थबकली. इतकं मोठं घर तिने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं. दुसरीकडे आर्यन आपल्या रूममध्ये चिडलेला फिरत होता. काय नाटक लावलंय डॅडींनी, कुणाशीही लग्न करायचं, दॅट्स रिडिक्युलस. तेवढ्यात दरवाजा ठकठक झाला. सर, ती मुलगी आली आहे. आर्यनने एक खोल श्वास घेतला आणि खाली आला. हॉलमध्ये गौरी शांत उभी होती. आर्यनने तिला पहिल्यांदाच पाहिलं. साधी, निरागस, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच ताकद होती. तो थोडासा हसत म्हणाला, तूच का ती कॉम्प्रोमाइज ब्राईड? गौरीला त्याचा तो टोन आवडला नाही. ती ठामपणे म्हणाली, हो, पण मी इथे कोणाची मजा घेण्यासाठी नाही आले. आर्यन थोडा चकित झाला. ओ, ॲटिट्यूड आहे, स्वाभिमान आहे. गौरीने लगेच उत्तर दिलं. दोघांमध्ये पहिल्याच भेटीत ठिणगी पडली होती. आर्यन जवळ येत म्हणाला, एक गोष्ट क्लिअर करूया, हे लग्न फक्त नावासाठी आहे. माझ्या आयुष्यात तू इंटरफेअर करणार नाही. गौरीनेही त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, मलाही तुमच्या आयुष्यात काही इंटरेस्ट नाही. मी इथे फक्त माझ्या आईसाठी आले आहे. क्षणभर दोघंही एकमेकांकडे बघत राहिले, जणू काही एक अदृश्य नातं तयार होत होतं. पण दोघांनाही ते मान्य नव्हतं. लग्न सोप्या पद्धतीने पार पडलं. ना गाजाबाजा, ना आनंद, फक्त एक करार. रात्री गौरी नव्या खोलीत बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हे सगळं मी काय करते, ती स्वतःलाच विचारत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला. आर्यन आत आला. तो थोडासा थांबला आणि म्हणाला, डोंट वरी, मी तुला त्रास देणार नाही. तू या रूममध्ये राहू शकतेस, मी दुसऱ्या रूममध्ये जाईन.
गौरी आश्चर्यचकित झाली. इतका वाईट नाही आहे हा. तिच्या मनात एक विचार चमकून गेला. त्या रात्री दोघं वेगवेगळ्या खोलीत झोपले, पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता. हे नातं खरंच फक्त नाटक राहणार आहे का? गौरीचं नवीन घरात पहिलं पाऊल आणि आर्यनच्या आईचा विरोध. सकाळची वेळ. गौरी लवकर उठून स्वयंपाकघरात गेली. तिच्या आयुष्यातील ही नवीन सुरुवात होती. तिने स्वतःला समजावलं, हे घर माझं नाही, पण इथे मी माझं कर्तव्य नक्की पार पाडेन. ती चहा बनवत होती. तेवढ्यात एक कडक आवाज आला. कोण आहे तिथे? गौरी वळली. समोर उभ्या होत्या आर्यनची आई माया देशमुख. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. तूच का ती मुलगी? त्यांनी थंडपणे विचारलं. गौरी नम्रपणे म्हणाली, हो आई. आई? माया ताडकन म्हणाल्या, मला आई म्हणायची गरज नाही. हे लग्न माझ्या मर्जीशिवाय झालं आहे. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. माया पुढे म्हणाल्या, आमच्या घराची एक प्रतिष्ठा आहे आणि तुझं बॅकग्राऊंड काय आहे हे मला सगळं माहीत आहे. गौरीला त्यांच्या शब्दांनी खूप दुखावलं, पण ती शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे मी तुमच्यासारखी नाही, पण मी कधीही या घराचा अपमान होऊ देणार नाही. इतक्यात आर्यन तिथे आला. मॉम प्लीज, सकाळी सकाळी ड्रामा नको. माया चिडून म्हणाल्या, आर्यन तुला काही फरक पडत नसेल, पण मला पडतो. ही मुलगी आपल्या घराला शोभत नाही. आर्यनने गौरीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं दुःख त्याला दिसत होतं. तो शांतपणे म्हणाला, ती इथे आहे म्हणजे काही कारण आहे. गिव्ह हर अ चान्स. गौरीला थोडं आश्चर्य वाटलं. हा माझ्यासाठी बोलतोय, ती मनात म्हणाली. दिवस पुढे गेला. गौरी घरातलं सगळं काम मन लावून करत होती. नोकर असूनही ती स्वतःहून सगळं सांभाळत होती. माया दुरून हे सगळं पाहत होत्या, पण त्यांच्या मनातला राग अजूनही कमी झाला नव्हता. दुपारी एक मोठी पार्टी ठेवली होती. शहरातील श्रीमंत लोक येणार होते. माया गौरीला म्हणाल्या, आज संध्याकाळी सगळे मोठे लोक येणार आहेत. तू फक्त तुझ्या रूममध्ये राहा, बाहेर येऊ नकोस. गौरीला खूप वाईट वाटलं. मी इतकी लाजिरवाणी आहे का? तिच्या मनात विचार आला. संध्याकाळ झाली. पार्टी सुरू झाली. गौरी आपल्या खोलीत एकटी बसली होती. बाहेरून हसण्याचे, संगीताचे आवाज येत होते, पण तिचं मन मात्र एकटं पडलं होतं. तेवढ्यात दरवाजा उघडला. आर्यन आत आला. तो थोडा थांबला आणि म्हणाला, तू इथे का बसली आहेस? गौरीने हलक्या आवाजात सांगितलं. तुमच्या आईने सांगितलं मला बाहेर यायचं नाही. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, रेडी हो, तू माझ्यासोबत खाली येणार आहेस. गौरी चकित झाली. पण त्यांनी मनाई केली आहे. आर्यन हलकसं हसला. तू माझी बायको आहेस आणि माझ्यासोबत यायचा पूर्ण हक्क आहे तुला. गौरीच्या डोळ्यात आश्चर्य आणि हलकासा आनंद दिसत होता. कदाचित हा नात्याचा पहिला छोटासा बदल होता. पुढे पार्टीमध्ये गौरीचा अपमान आणि आर्यनचा तिच्यासाठी उभं राहण्याचा मोठा निर्णय. अपमान, अश्रू आणि पहिली साथ. संध्याकाळची पार्टी रंगात आली होती. सगळीकडे लाईट्स, म्युझिक आणि हसण्याचे आवाज. आर्यन खाली आला आणि त्याच्या बाजूला उभी होती गौरी, साध्या पण देखण्या साडीमध्ये, थोडी घाबरलेली, पण डोळ्यांमध्ये आत्मविश्वास. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ही कोण? आर्यनची बायको? इम्पॉसिबल, इतकी साधी मुलगी? लोक कुजबुजत होते. माया देशमुख दूर उभ्या सगळं पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग होता. त्या पटकन पुढे आल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, आर्यन मी तुला सांगितलं होतं ना तिला खाली आणू नकोस. आर्यन शांतपणे म्हणाला, मॉम इनफ, ती माझी वाईफ आहे. तेवढ्यात माया यांच्या एक मैत्रीण गौरीकडे येऊन हसत म्हणाली, अरे वा आर्यन, तू तर खूपच सिंपल चॉईस केली आहेस. गौरीला तो टोमणा स्पष्ट समजला. ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते. पार्टीमध्ये अचानक एक महिला मुद्दाम मोठ्याने म्हणाली, काही लोक नशिबाने मोठ्या घरात येतात, पण त्यांची औकात बदलत नाही. सगळे हसू लागले. गौरीचा आत्मसन्मान तुटत होता.
ती वळली आणि तिथून निघून जायला लागली. तेवढ्यात आर्यनने तिचा हात धरला. सगळ्यांसमोर तो ठामपणे म्हणाला, स्टॉप इट एव्हरीवन. सगळे शांत झाले. आर्यन पुढे म्हणाला, तुम्हाला तिचा साधेपणा दिसतोय, पण मला तिची किंमत माहीत आहे. गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती माझी बायको आहे आणि तिचा अपमान म्हणजे माझा अपमान. माया देशमुख हे ऐकून चकित झाल्या. पार्टीमध्ये एकदम शांतता पसरली. आर्यनने गौरीकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, तू कुठेही जाणार नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. पहिल्यांदाच तिला कोणीतरी तिच्यासाठी उभं राहत होतं. त्या रात्री गौरी बाल्कनीत उभी होती. आर्यन तिच्या जवळ आला. सॉरी, तुला हे सगळं सहन करावं लागलं. गौरी हळूच म्हणाली, तुम्ही आज जे केलं त्यासाठी धन्यवाद. क्षणभर दोघांमध्ये शांतता होती. मग गौरी म्हणाली, आपण फक्त नावासाठी लग्न केलं आहे, पण आज पहिल्यांदा असं वाटलं की हे नातं खरं असू शकतं. आर्यन काही बोलला नाही, पण त्याच्या मनात काहीतरी बदलत होतं. त्या रात्री दोन अनोळखी माणसांमध्ये एक नातं हळूहळू जुळायला लागलं. गौरीच्या भूतकाळातील एक व्यक्ती अचानक समोर येतो आणि त्यांच्या नात्यात निर्माण होतो मोठा गैरसमज. भूतकाळाची सावली आणि गैरसमजाची सुरुवात. पार्टीनंतरचे दिवस थोडे बदलले होते. आर्यन आता गौरीशी थोडा मवाळपणे वागू लागला होता. कधी तिची विचारपूस, कधी हलकं हसू. हे सगळं गौरीसाठी नवीन आणि अनोळखी होतं, पण दोघंही अजूनही मनातलं काही बोलत नव्हते. एक दिवस गौरी बाजारात सामान घ्यायला गेली होती. ती रस्ता ओलांडत होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिचं नाव घेतलं, गौरी. ती थबकली. ती वळली आणि तिच्यासमोर उभा होता राहुल, तिचा जुना मित्र. गौरीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. राहुल, तू इथे? राहुल हसत म्हणाला, हो, खूप दिवसांनी भेटलो. तू अजूनही तशीच आहेस. दोघं एका छोट्या कॅफेमध्ये बसले. राहुल म्हणाला, तुझं लग्न झालं असं ऐकलं, पण तू खुश आहेस ना? गौरी काही क्षण शांत राहिली. हो, सगळं ठीक आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. पण तिच्या डोळ्यातलं काहीतरी राहुलला जाणवलं. तेवढ्यात कॅफेच्या बाहेरून आर्यनची गाडी जात होती. त्याची नजर अचानक आत गेली आणि त्याने पाहिलं गौरी एका अनोळखी मुलासोबत हसत बसलेली. आर्यनचा चेहरा एकदम बदलला. हा कोण आहे तिच्यासोबत? त्याच्या मनात विचार आला. संध्याकाळी गौरी घरी परतली. ती आनंदात होती, कारण तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण झाली होती. पण घरात पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळं जाणवलं. आर्यन सोफ्यावर बसला होता, खूप रागात. कुठे गेली होतीस? त्याने कडक आवाजात विचारलं. गौरी थोडी घाबरली. मी बाजारात गेले होते. आर्यन उठला आणि तिच्या जवळ आला. बाजारात की कॅफेमध्ये? गौरी चकित झाली. तुम्हाला कसं माहीत? आर्यनचा राग वाढत गेला. तो मुलगा कोण होता? गौरी शांतपणे म्हणाली, तो माझा मित्र आहे, राहुल. मित्र? आर्यन उपहासाने हसला. लग्न झालेल्या मुलीचे असे मित्र असतात का? गौरीला त्याचे शब्द खूप टोचले. ती ठामपणे म्हणाली, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? आर्यन काही क्षण शांत राहिला, पण त्याच्या मनात जळफळाट सुरू होती. मला फक्त हे माहीत आहे की मला हे सगळं आवडत नाही. गौरीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. आपण फक्त नावासाठी लग्न केलं आहे, मग तुम्हाला इतका फरक का पडतोय? ती दुःखावून म्हणाली. आर्यन काही बोलू शकला नाही, कारण त्यालाच त्याच्या भावनांचा अर्थ समजत नव्हता. त्या रात्री दोघंही एकमेकांपासून दूर बसले होते. एकीकडे गैरसमज, दुसरीकडे हळूहळू वाढणारं प्रेम. राहुलचा पुन्हा गौरीच्या आयुष्यात येणं आणि आर्यनच्या मनात वाढणारी जळफळाट आणि मनातलं लपलेलं प्रेम. घरात अजूनही शांतता होती. गौरी आणि आर्यन दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते, पण त्यांच्या मनात मात्र विचारांचे वादळ सुरू होते. गौरी स्वतःशीच बोलत होती, मी काही चुकीचं केलं नाही, तरीही मला का दोष दिला जातोय? दुसरीकडे आर्यन आपल्या रूममध्ये अस्वस्थ फिरत होता.
मला इतका राग का येतोय? ती फक्त माझी नावापुरती बायको आहे. मग मला का फरक पडतोय? दुसऱ्या दिवशी गौरी घरात काम करत होती. तेवढ्यात दरवाजावर बेल वाजली. ती दरवाजा उघडते आणि समोर पुन्हा राहुल उभा. हाय गौरी, अचानक आलो. काही हरकत नाही ना? गौरी थोडी घाबरली. तू इथे? काही काम होतं का? राहुल हसत म्हणाला, फक्त तुला भेटायला आलो. काल नीट बोलणं झालंच नाही. तेवढ्यात आर्यन वरून खाली येत होता. त्याने राहुलला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा राग उमटला. तो पुन्हा इथे? त्याच्या मनात चळफळाट सुरू झाली. आर्यन पुढे आला आणि शांतपणे म्हणाला, हू आर यू? आर्यन शांतपणे म्हणाला, मी राहुल, गौरीचा जुना मित्र. आर्यनने गौरीकडे कटाक्ष टाकला. खूप जवळचा वाटतोय. गौरीला परिस्थिती समजली. ती म्हणाली, राहुल तू नंतर ये, आता योग्य वेळ नाही. राहुल थोडा नाराज झाला पण म्हणाला, ठीक आहे, पण गौरी तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांग. हे ऐकून आर्यनचा राग आणखी वाढला. राहुल निघून गेल्यावर आर्यनने दरवाजा जोरात बंद केला. इनफ गौरी, तो ओरडला. तो मुलगा पुन्हा या घरात दिसायला नको. गौरी ही आता शांत नव्हती. तुम्हाला मला आदेश देण्याचा काही अधिकार नाही. आर्यन थोडा थांबला. अधिकार नाही? तो हळू आवाजात म्हणाला, मी तुझा नवरा आहे. गौरी लगेच म्हणाली, फक्त नावासाठी. हे ऐकताच आर्यन गप्प झाला. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. मग आर्यन अचानक म्हणाला, हो नावासाठीच आहे, पण तरीही मला हे सहन होत नाही. गौरीने विचारलं, का? आर्यन काही बोलू शकला नाही, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. किंवा कदाचित उत्तर होतं, प्रेम, पण तो अजून ते मान्य करायला तयार नव्हता. त्या रात्री आर्यन बाल्कनीत उभा होता. त्याच्या मनात एकच विचार होता, मी तिच्यावर हक्क का गाजवतोय? आणि आत गौरी आरशासमोर उभी होती. तिच्या मनातही एकच प्रश्न, त्याला माझ्याबद्दल काही वाटतंय का? दोघंही एकमेकांपासून दूर होते पण मनाने जवळ येत होते. पुढील भागात गौरीच्या आयुष्यात मोठं संकट येतं आणि आर्यन तिच्यासाठी सगळं सोडून उभा राहतो. ते पाहूया आपण उद्याच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.